शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर। ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांसोबतचा पहिला फोटो समोर आलाय। फोटोत संजय देशमुख, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर दिसतायत। खासदार संजय देशमुखांसोबत माझे जवळचे संबंध, देशमुखांनी जाऊ नये यासाठी मी मनधरणी केली। ठाकरेंच्या सेनेचे आमदार संजय देरकर यांची प्रतिक्रिया। बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या बॅनरवर शिंदेंचे फोटो। संजय दिना पाटलांचे भांडूपमध्ये बॅनर झळकले। बॅनरवरती शिंदेंचा फोटो, शिवसेनेत आपलं स्वागत। भांडूपमध्ये संजय दिना पाटलांचे बॅनर झळकतायत। परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या समर्थनार्थ शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। जाधवांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करत शिंदे सेनेचा जल्लोष। उबाठा गटाच्या वर्धापन दिनामध्ये भोंगा वाजलाच नाही। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर सडकून टीका। आदित्य ठाकरेंनी डाव उधळून लावत राऊतांना भाषणाची संधी दिली नाही, बन यांचा दावा। शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही असं जामनेरची मावशी म्हणते। जामनेरची मावशी असं म्हणत सामनातनं नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका। सगळं संपलंय म्हणता मग गद्दारांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र बंदोबस्त कशासाठी, सामनातनं सवाल। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवरून बोलावणं। जिल्हाप्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल। तब्बल 20 वर्षांनी कोर्ट निकाल देणार। माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप। आरोपींना हजर राहण्याचे आदेश। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर। ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांची पहिल्यांदाच TV9 मराठीला प्रतिक्रिया। राजकीय भूमिकेवर आज बोलणार नाही। आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस। 20 वर्षांनंतर माझ्या वडिलांच्या हत्येचा निकाल लागणार असल्याची ओमराजेंची प्रतिक्रिया। आजपर्यंत अनेक संकटांना सामोरे गेलो। मी खचणारा पळणारा नाही। माझ्यावरती होणारे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार। उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन। पद सोडतो बोलायचं आणि सोडायचं नाही, यामुळे प्रतिमा बदलते। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांची टीका। एका क्षणात पक्षप्रमुखपद सोडेन, कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं विधान। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा। सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार असं सांगण्यात आलंय। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर। खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, एसपींकडनं शहांचं स्वागत। कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर अमित शहांची जाहीर सभा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित असणार। उपमुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना अडवलं। शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली। पोलिसांनी अडवल्यामुळे पदाधिकारी आक्रमक। गोंदियात भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाईची तयारी। गटनेत्यांना पक्षाशी दगाबाजी केल्याचा आरोप। संबंधित सदस्यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार। काँग्रेस जिल्हा प्रमुख अमर वराडेंचा इशारा। नागपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक। जनगणनेत ओबीसी कॉलम वेगळा करण्याची ओबीसी